मित्रांनो, ह्या तुम्ही स्क्रीनवरती ज्या पोस्ट पाहता ना, ते बघितलं असेल की इंस्टाग्रामवरती खूपच व्हायरल चालले आहेत. ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की अशा प्रकारे तुम्ही ना तुमच्या फोटोची पोस्ट कशी क्रिएट करू शकता ChatGPTचा यूज करून. आणि चॅनलवरती कोणी आपल्या नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली ते ना ChatGPT ॲप्लिकेशन असेल, इथून तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की ते आपण ChatGPT ॲप्लिकेशन ओपन केले. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली प्लस चिन्ह आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथून ऍड करायचा आहे. फोटो ऍड केल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं, आपण जो प्रॉम्प्ट दिलाय इथून प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे. तर प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे मिळून जाईल, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जो प्रॉम्प्ट दिलाय तो तुम्हाला इथून कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा आहे. तर इथे आपण ना पेस्ट करून घेऊया. पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, तुम्हाला थोडं प्रॉम्प्ट समजून घ्यायचं कशा प्रकारे काम करतो ते. तर आता इथे तुम्ही बघू शकाल शेवट खाली ना आपण ही लाईन लिहिली, म्हणजे हे त्याचे नाव लिहिले ना आपण शेटचं, तर तेच नाव तुमच्या फोटोवरती येईल. ठीक आहे. तर इथं तुम्हाला जे पण तुमचं नाव टाकायचं असेल ते तुम्हाला टाकायचं, सिम्पली टाईप करायचं आणि टाईप केल्यानंतर तेच तुमचं नाव फोटोच्या वरती येईल. आता जर इथं तुम्हाला दुसरं कोणतं नाव टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इथून तुम्हाला कोणता डायलॉग टाकायचा असेल इथून तुम्ही टाकू शकता, किंवा तुमचं नाव फर्स्ट नाव आणि ऍड नाव इथून तुम्ही टाकू शकता. तरी आपण सिम्पली ना शेट नाव केले. आणि जर तुम्हाला कोणतं नाव नसेल तुमच्या फोटोवरती पाहिजे तर ही शेवटची लाईन सिम्पली ना शिवाय खोडून टाकायची. म्हणजे खोडून टाकल्यानंतर जे तुमचं नॉर्मल फोटो आहे ना, जो ट्रेंडिंगला आहे तो सुद्धा इथून तुम्ही क्रिएट करू शकता. जर तुम्हाला नाव टाकायचं असेल तर हे ते सिम्पली तुम्हाला आहे ना नाव चेंज करायचं. इथे आपण आहे ना शेट नावच्या जागी बॉस नाव करूया. अशा प्रकारे केल्यानंतर सिम्पली हा जो एरो आहे आपला त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपली जी इमेज असेल ती जनरेट होईल. तरी आपली इमेज जनरेट होत आहे. तर इथून आपण थोडा वेट करूया, त्याच्यानंतर आपली इमेज जनरेट होऊन येईल. मित्रांनो, तर तुम्ही बघू शकाल की ही जी आपली इमेज आहे ना ते जनरेट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ना ही जी इमेज असेल व्हायरल चाललेली ती तुम्ही इथून क्रिएट करू शकता तुमच्या फोटोचे. सबदी प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आणि आता ही आपल्याला आहे ना इमेज जनरेट झाली ती सेव्ह करण्यासाठी त्या इमेजवरती क्लिक करायचं, इथून तुम्ही सेव्ह करू शकता. तर आपला जो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. प्रॉम्प्ट तुम्हाला आपण खाली दिलाय. थँक्स फॉर वॉचिंग.